बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मुंब्रा शहरात विकास कामे करताना कोणताही राजकीय भेदभाव केला नाही. जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कामाला प्राधान्य दिले. आमदार जितेंद्र आव्हाड हे विरोधी आमदार असूनही नगर विकास मंत्री असताना त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या फाईलवर मध्यरात्री 2:30 वाजताही स्वाक्षरी केली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कळवा येथील यशवंतराव साळवी धरण तलावाच्या पुनर्विकासासह बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कळव्यात उभारण्यात येणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा धरण तलाव आणि अत्याधुनिक बहुउद्देशीय क्रीडा संकुल हे केवळ कळव्याच्याच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आधुनिक आणि दर्जेदार सुविधांमुळे होतकरू खेळाडूंना आपल्या परिसरातच प्रशिक्षण आणि सरावासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल. भविष्यात हजारो खेळाडू या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतील, आपली गुणवत्ता सिद्ध करतील आणि त्यातून राज्य, राष्ट्रीय तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडतील. असे हे खेळाडू आपल्या शहरासह ठाणे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात काल सायंकाळी गॅलरीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 13 वर्षीय आसमा कादर शेख हिचा मृत्यू झालाय, तर 5 जण बचावलेत. या घटनेनंतर संपूर्ण इमारत रिकामी करून 70 ते 80 रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर सुरू करण्यात आले. मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील जनता बेकरीजवळ दर्गा गल्लीतील फैयाज अपार्टमेंट या इमारतीत सोमवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली. तळ अधिक 4 मजली आणि सुमारे 38 वर्ष जुने असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळून पहिल्या मजल्यावर पडला. त्यामुळे एकूण 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले. दरम्यान विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत बचाव कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसे इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यात आली. तर या दुर्घटनेत आसमा कादर शेख वय वर्ष 13 हिला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळी उपमहापौर कृष्णा पाटील, उपायुक्त दीपक झिंजाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी, सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्याची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने C2B प्रवर्गातील फैयाज अपार्टमेंट ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आले. या इमारतीत एकूण 30 सदनिका असून त्यापैकी सध्या 15 ते 20 सदनिका वापरात आहेत. इमारतीत अंदाजे 70 ते 80 रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 78 व 123 मध्ये करण्यात आले. या दुर्घटनेमुळे मुंब्रा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची तारीख अखेर निश्चित झाली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी 32वी महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार 30 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. तब्बल 7 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत ठाणे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, विविध पक्षाचे गटनेते, महापालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक योगेश जानकर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडणार आहे. मॅरेथॉनच्या नियोजनासाठी महापालिका, वाहतूक विभाग, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात. स्पर्धा मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावी, तसेच स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात. मॅरेथॉनच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याबरोबरच शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी
परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळेत घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. मॅरेथॉन ही केवळ धावपटूंची स्पर्धा न ठेवता शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉक्टर, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. स्मार्ट मीटर लावताना वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. त्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात येईल अशी माहिती अधीक्षक अभियंता श्री काकडे यांनी दिले. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या खोपड येथील कार्यालयात आयोजित 115वा जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री काकडे, विविध विभागातील ग्राहकांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम, त्यांच्या समस्या मांडल्या. तक्रारीचे फोन उचलले जात नाहीत, त्यांच्या तक्रारीचे 100% निरसन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केले. स्मार्ट मीटर लावताना ग्राहकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत तक्रारी आणि त्यावरील उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी बोलताना काकडे यांनी सांगितले की कायद्याच्या तरतुदीनुसार स्मार्ट मीटर लावण्यात येत असून ग्राहकांशी संवाद न साधता मीटर लावण्यात येणार नाहीत. ग्राहकांमध्ये संभ्रम दूर करण्यासाठी एखाद्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावताना तेथे 20% मीटर जुनेच ठेवण्यात येतील, जेणेकरून नवीन आणि जुन्या मीटरमधील फरक कळून येईल. शासनाने सकाळी 9 ते 5 या काळात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना 85 पैसे सुटेही देण्यात आल्याची माहिती श्री काकडे यांनी दिली. तर इंदिरानगर येथील 6 वर्षाच्या समर शेख या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असून त्याचा कुटुंबाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असा आग्रह केळकर यांनी यावेळी धरला. 5 लाखापर्यंत झालेल्या सायबर गुन्ह्यात तातडीने निराकरण करण्याचे पत्रक पंतप्रधान कार्यालयाने काढले असून अशा प्रकरणात पीडितांना लवकरच न्याय मिळू शकणार आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना केळकर यांनी दिले. ठाणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री आशिष डुमरे यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा घटक 1ने मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 3 कोटी 4 लाख रुपये किमतीचा 1 किलो 520 ग्रॅम MD पावडर जप्त केलाय. गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक श्री अमोल वलझाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक 26 जुलै रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कल्याण फाटा येथील किन्स केअर हॉस्पिटल समोर सापळा लावण्यात आला.
यावेळी ऑटो रिक्षा क्रमांक MH04MT 3662 मधून MDची विक्री करण्यात आलेल्या सलमान मल्ला शेख वय वर्ष 30 राहणार मुंब्रा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडती चौकशी त्याच्याकडे व्यापारी प्रकरणातील 1 किलो 520 ग्रॅम MD अर्थात मेफोड्रीन पावडर आढळून आला आहे. तसेच अंमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरलेले ऑटो, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 3,05,02,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध शील्ड टायगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश शिरसाट करतायत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.